सो आमचं ॲडमिशन वगैरे झालं होतं. दिस वॉज अ नेक्स्ट डे. त्या दिवशी आम्ही डिसाईड केलं आता कलकत्ताला आलंच आहे तर थोडंफार फिरून घ्यायला पाहिजे. सो दादू आणि पप्पा डिसाईड करत होते की कोणत्या लोकेशनला आम्ही जाऊ शकतो. सो तेच डिसाईड करत होते. अँड देन आम्ही रस्त्याला पायी निघालो. सो तर आम्ही ऑटोचं एक स्टँड होतं तिथे आम्ही कॅच करू शकत होतो. आमच्या हॉटेलच्या जवळच होतं. अँड देन परत आम्ही गेलो अँड मग ऑटो मिळाली. अँड तेच आम्ही आय थिंक व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. या सर्वांना वाटलं फोटो काढत अँड ते वर मेकिंग द सिली फेसेस. दिस वॉज अ व्हेरी क्यूट व्हिडिओ. आणि मग तेच आम्ही सो द फर्स्ट प्लेस आणि जे आम्ही एक्सप्लोअर केलं ते एक बायोलॉजिकल सेंटर होतं. जास्त काही कलिकतला फिरण्यालायक नाही आहे आणि केरळापासून फार लांब लोकेशन आहेत. 60, 70, 80 किलोमीटर्स. सो आम्ही कलिकतलाच डिसाईड केलं जे काही असेल फिरून घेऊ. मग तिथे आम्ही काही फोटोज वगैरे क्लिक केले. अँड देन त्याच्या जवळच एक सेंटर होतं ज्याच्यामध्ये आय थिंक 3D मूवीजच म्हणतात त्याला. 3D मूवी जे गॉगल लावून बघितले जातात. माझं तर फर्स्ट टाईम होतं. आम्ही ती मूवीज बघितली. इथे क्वालिटी काही क्लिअर नसेल पण ती मूवी होती 3Dमध्ये जे बघायची. अँड आम्ही ती मूवी वगैरे एन्जॉय केली. आणि नंतर मग आम्ही तिथे एक सायन्स सेंटर होतं त्याच्यामध्ये डिफरंट प्लॅनेट्स आणि ऑल. जसं सायन्सचं तर ऑब्व्हियसली सर्वांनाच माहिती ते बघायला गेलो. आणि तिथे चांगलं काही एक्सप्लोअर केलं. बरंच काही वस्तू होते तिथे बघण्यालायक आणि खूप चांगलं असं एक्झिबिशन होतं. मला नाव एक्झॅक्ट लक्षात नाही येतं पण सायन्स एक्झिबिशन काहीतरी होतं. आणि सायन्स एक्झिबिशन हे सायन्सचं काहीतरी मॉडेल टाईप होतं. अँड देन देअर वॉज अ प्लेसेस ज्याच्यामध्ये काही सायन्सवाले मॉडेल्स होते जसं की मिररवालं किंवा इथे जिथे वरती पूर्ण क्लाउड्सवर दाखवत होते. आणि हे काही जंबल मिररवालं कन्सेप्ट असतं ना, खूप सारे मिरर्स आणि तिथून आपल्याला जावं लागते. सो दिस वॉज समथिंग ती आम्ही बघितलं. आणि त्याच्यानंतर ना असं काही मिरर्स डिफरंट टाईप ऑफ मिरर्स लावले होते. फनी मिररचं कन्सेप्ट काहीतरी होतं तिथे. डिफरंट मिरर्स होते आणि त्याच्यामध्ये काही आम्ही छोटे दिसत होतो, काही याच्यामध्ये मोठे दिसायचे, काही याच्यामध्ये आमचे रिफ्लेक्शन दिसत होतं, कशामध्ये नसतं दिसत. आणि असं टाईपचं काही होतं तिथे. फार चांगलं होतं ते. मजा आली आम्हाला तिथे खूप. काय दिसलं तर इरेज द फिगर. तुम्हाला मल्टीपल दिसत आहे. चल चल तिकडे आहे. मग ते सायन्सवालं जे एक्झिबिशनसारखं होतं ते बघितल्यानंतर आम्ही गेलो बीचला. बीचमध्ये थोडं एन्जॉय केलं. अँड देन वी वेंट टू शॉपिंग मॉल. ठीक आहे, तिथे मॉलमध्ये काही घ्यायचं होतं दादूला थिंग्स स्टफ्स ते काही घेतलं. अँड देन वी केम बॅक टू अवर हॉटेल. आणि मग तिथे थोडा वेळ हे तिघे जण मोबाईल यूज करत आहे बेडवर वळून. मी त्यांचा व्हिडिओ घेत आहे. अँड देन नंतर रात्रीच्या जेवणाचं तयारी करायसाठी आम्ही कुठेतरी जेवायला गेलो. दॅट्स इट फॉर द डेज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.